राधे राधे. आज आहे क्लासचा दिवस 10वा आणि आज आपण फ्लोरल स्टार्टअप डिझाईन शिकणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला माझ्याकडे आहे एक फ्रेश कोन आणि एक पेपर. सुरुवातीला सेंटरला मी एक स्पायरल ड्रॉ करून त्याच्याभोवती काही हम्स किंवा स्कॅलप ड्रॉ केलेले आहेत आणि राऊंड शेपमध्ये किंवा ड्रॉप शेपमध्ये तुम्ही पेटल्स जे आहेत फुलाचे ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे हा डायग्राम आणि दाखवल्याप्रमाणे डायरेक्शनमध्ये तुम्ही सर्व पेटल्स जे आहेत ते ड्रॉ करून घ्यायचे आहेत. मोस्टली आजचे जे फ्लोरल असणार आहेत ते 3D फ्लोरल्स असणार आहेत स्टार्टअपमध्ये आणि त्यानंतर आपण पूर्ण फ्लोरल थीम पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो जर सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर नक्कीच हा लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. सेकंड फ्लोरल आपण अनादर ड्रॉ करत आहेत. त्याचे पेटल्स जे असणार आहेत ते लीफ पेटल मी ड्रॉ केलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू मंडला डिझाईनमध्ये ज्या पद्धतीने आपण फ्लोरल्स ड्रॉ करतो किंवा मंडलामध्ये सर्क्युलर फॉर्मॅट आपण किंवा सर्क्युलर पॅटर्न आपण फॉलो करतो तोच पॅटर्न इथे ड्रॉ केलेला आहे. बोथ साईडला सेम फ्लोरल्स ठेवून आणि सेम सेंटरला फुल अँड लेफ्ट अँड राईट साईडला हाफ आणि हाफ फ्लोरल मी डिझाईन करत आहे. पुन्हा जो थर्ड फ्लोरल आहे तो मी वेगळा घेत आहे आणि अशा पद्धतीने मल्टिपल फ्लोरल्स तुम्ही कसे कंबाईन करू शकता हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. प्लस त्यामध्ये कस्टमायझेशन देखील आहे. कसं ते कस्टमाइज केलं पाहिजे, कोणती केअर घेतली पाहिजे, जसं की सेंटरला फुल आणि साईडला हाफ या कंडिशनमध्ये जरी तुम्ही काढताय तरी तुम्ही पूर्ण लेआउट तयार करून घ्यायचा आहे पहिले आणि त्यानंतर तुम्ही आतील शेडिंग किंवा आतील फिलिंगचं काम करू शकता. लेआउटला जास्त इम्पॉर्टन्स द्या आणि फ्लोरल मोस्टली का यूज केले जातात आणि बिगिनर्सच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचं असते, कारण की तुमचा स्पीड कमी असतो आणि स्पीडला धरून जर काम करायचं असेल तर तुम्हाला अशा काही डिझाईन्स किंवा असे काही कलेक्शन्स तुमच्याकडे असायला हवेत जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जागा तुम्ही ऑक्युपाईड करू शकता. हे एक त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की फ्लोरल जर तुम्ही सुरुवातीला घेत आहे तर कमीत कमी वेळ लागणार आहे तुमच्याकडे आणि हे फ्लोरल्स डिझाईन ओव्हरऑल डिझाईन झाल्यानंतर ते अत्यंत सुंदर दिसणार आहेत. दुसरं एक खूप चांगलं उदाहरण की जर अप्पर साईडला कलर कमी येतो तर जर आपण डार्क काम अप्पर साईडला केले तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. हे दुसरी गोष्ट की फ्लोरल जर तुम्ही स्टार्टअप म्हणून यूज करताय तर खूप 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 इम्पॉर्टंट आहे. खूप हे तुम्ही कुठे कुठे ड्रॉ करू शकता. इवन तुम्ही ब्राईडमध्ये ड्रॉ करू शकता किंवा इवन साईड ड्रेसमध्ये देखील हे यूज करू शकता. आता मी सराउंडिंग जे काही फ्लोरल्स आहेत त्याच्यामध्ये शेडिंग दिलेली आहे आणि जो सेंटरवाला जो फ्लोरल आहे त्याच्यामध्ये जो लेआउट काढून घेतला होता त्याला लेआउटमध्ये मी बोल्ड करत आहे. बोल्ड करताना मी नेहमीच सांगते की तुम्हाला सरफेसला टच करायचं नाही आहे. सरफेसला टच न करता तुम्हाला दिलेला लेआउट जो असेल तो फिलिंग करायचा आहे. जर तुम्ही थर्ड फ्लोरलमध्ये आउटर लेअर बघितली तर मी त्यामध्ये शेड आणि बोल्ड ह्या दोन्ही कॉन्सेप्ट तिथे ठेवलेले आहेत. जे शेडिंग आहे ते राऊंडेड आहे तिथे आणि तुम्ही तिथे सरळ स्टॉक लाईन्समध्ये देखील शेडिंग करू शकता. बट जास्त कम्फर्टेबल जे आहे ते राऊंडेड शेडिंग आहे. बिकॉज ऑफ पेटलची हाईट कमी असल्यामुळे आपण तिथे शेडिंग हे राऊंडेड करतो आहे. इझी आहे, जास्त कन्व्हिनियंट आहे आणि लवकरात लवकर होणार आहे. सेकंड फ्लोरलला मी जस्ट ज्या कंबाईन पेटल होत्या त्या कंबाईन पेटलला शेडिंग देऊन मध्ये एक व्हर्टिकल लाईन तुम्ही देऊ शकता किंवा एक ड्रॉप शेप तुम्ही डिझाईन करू शकता, जो की मी आत्ता केलेला आहे. आणि जर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ते बोल्ड देखील करायचं आहे तरी देखील खूप सुंदर असा फ्लोरल इकडे तुम्ही तयार करू शकता, जसा की मी केलेला आहे. थर्ड जो फ्लोरल घेतला होता त्यामध्ये मी चंद्रकोरीसारख्या पेटल्स ड्रॉ केल्या होत्या आणि त्याच पेटल्स मी बोल्ड करत आहे. बोल्ड करताना कोणत्याही दोन पेटल्स एकमेकामध्ये मर्ज होणार नाहीत याची काळजी घ्या.
आणि आफ्टर शेडिंग तुम्हाला आउटर लेअर बोल्ड करायचं आहे, जसं की आपण शेडेड अरेबिकमध्ये करतो त्याप्रमाणे. आता पहिले बोल्ड केलं, मग तेव्हा काही केलं नाही. कधी पण शेडिंग करताना जर इन केस तुम्ही बोल्ड पहिले करून घेतलं असतात आणि नंतर जर शेडिंग केली असतात तर जास्त चान्सेस का आहे की बोल्ड केल्यानंतर जर आपण शेडिंग केली असती तर ज्या स्पीडने आपण शेडिंग करतो आहे ती स्पीड आपली कमी झाली असती आणि डिस्टर्बन्सचे चान्सेस अत्यंत जास्त होते. केलेले काम हे खराब होण्याची शक्यता ही जास्त होते. हा पूर्ण एक स्टार्टअप बेल्ट आपला रेडी झालेला आहे. आता त्याखाली आपण मिनी फ्लोरल्स काढून घेऊयात. आता फ्लोरल बेल्ट म्हटल्यावरती काही ठळक दिसणारे फ्लोरल आणि काही ठळक न दिसणारे फ्लोरल्स असे दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लोरल तुम्ही इथे डिझाईन करू शकता. प्लस याच्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी ॲड करू शकता तर लीफ ॲड करू शकता तुम्ही आणि व्हेरिएशन्स ऑफ फ्लोरल बेल्ट जर ड्रॉ करताय तर ऑब्वियसली तो फ्लोरलसारखाच असायला हवा आहे. तर त्या पद्धतीने आपण लीफ इथे ॲड केलेले आहेत. बेल ॲड करू शकता तुम्ही, म्हणजे व्हरायटीज ऑफ लीफ आणि व्हरायटीज ऑफ फ्लोरल्स तुम्ही इथे ॲड करू शकता. पुढे जाऊन मी तुम्हाला इकडे लोटस कसा ॲड करायचा ते देखील सांगणार आहे. तर लेफ्ट अँड राईट साईडला या पद्धतीने मी हा लीफ ॲड करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेडिंग देखील केलेली आहे. 1 2 3 ह्या कंडिशनमध्ये हा बेल मी इकडे ड्रॉ केलेला आहे आणि सेम विथ लेफ्ट हँड साईड. त्यानंतर लोटस ड्रॉ करूयात. लोटस इथे सांजी आर्ट लोटस मी तुम्हाला दाखवलेला आहे की ज्याचे प्रत्येक पेटल, ज्या लोटसची प्रत्येक पेटल हे सेपरेट आहे. पहिले लेआउट काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतील काम तुम्हाला आतील दिलेला एरिया तुम्हाला बोल्ड करायचा आहे. तर ह्या पद्धतीने हा लोटस जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आणि आपण आता बोल्ड देखील करणार आहोत. जर कोणत्याही दोन गोष्टीमध्ये जर तुम्हाला डिस्टन्स जास्त वाटत असेल तर तुम्ही ते लीफ किंवा वाईन्स दाखवून त्या फील करू शकता. सांजी आर्टमधला लोटस म्हटल्यावरती तो बोल्ड केला गेलाच पाहिजे. सांजी आर्टमध्ये कन्सेप्ट अशी असते की तुम्हाला प्रत्येक अंग हा सेपरेट ड्रॉ करायचा असतो. मग तो ॲनिमल्स असू दे किंवा मग तो फ्लोरलमध्ये असू दे. ह्या पद्धतीने विदाऊट टच करून हा लोटस ड्रॉ केलेला आहे. आणि जर नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.